नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब पोस्ट घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना, वाशिम आणि छत्रपती संभाजीनगर या 3 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या संस्थांमध्ये सुरक्षा रक्षक सेवा घेण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. सुरक्षा रक्षक पद भरतीसाठी ही जाहिरात आलेली आहे. आता सुरक्षा रक्षक या पदासाठी बंपर भरती आलेली आहे छत्रपती संभाजीनगर, वाशिम आणि जालन्यामध्ये. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरली जाणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, अशी इत्यादी माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instaमध्ये, Telegram चॅनल, WhatsApp, Facebookला लावून फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता हा जो लेटेस्ट जी-आर आलेला आहे हा संचालनालय अधीनस्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वाशिम आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या 3 संस्थांना सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाकडनं दिनांक 11 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. आता यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे जी की आपण वाचून घेऊया. वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वाशिम येथील प्रवेशित विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच संस्थेतील प्राध्यापक, सहप्राध्यापक, शासकीय कर्मचारी व रुग्ण व त्यांच्या नातेवाईक तसेच वसतिगृह इमारतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनुक्रमे 14 व 61 असे एकूण 85 सुरक्षारक्षक विविध अधिकारी, कर्मचारी त्याच्यानंतर शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास प्रस्तावना संचालयाने संदर्भ क्रमांक 5 ते 6 मध्ये शासनास सादर केलेला होता. तसेच विभागाच्या संदर्भ क्रमांक 4 मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेकरिता 106 वाढीव सुरक्षा रक्षकांची सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे MSF यांच्याकडून घेण्यास मान्यता देण्यात आलेली होती. तथापि सदर आता शासन निर्णयातील अनामत रक्कम व सुरक्षा ठेव रक्कमेचा स्पष्ट उल्लेख नसल्याने प्रत्यक्ष सुरक्षा सेवा उपलब्ध करून घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. संदर्भ क्रमांक 7 मध्ये संचालनालयाने पूर्वीचा शासन निर्णय रद्द करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याच्या बाबतचा शासन विनंती केलेली होती. त्यानुसार संचालनालयाने अधीनस्थ 3 संस्थांमध्ये सुरक्षा सेवा उपलब्ध करून घेण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. आता याच्यामध्ये शासन निर्णय काय घेण्यात आलेला आहे, किती पदे आहेत आपण खाली बघू. आता शासन निर्णय देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये या शासन निर्णयामध्ये संदर्भ दिन क्रमांक 4 वरील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वाशिम तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथील प्रवेशित विद्यार्थी तसेच आता संस्थेमधील प्राध्यापक, सहप्राध्यापक, शासकीय कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक, वसतिगृह इमारत यांच्या दृष्टीने खालील प्रमाणे एकूण 191 सुरक्षारक्षक विविध अधिकारी, कर्मचारी शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून घेण्यास त्याकरिता येणाऱ्या खालील वर्षात खर्चास वित्तीय मान्यता देण्यात येणार आहे. किती पदांसाठी भरती होणार आहे? 3 ठिकाणी मिळून छत्रपती संभाजीनगर, वाशिम आणि जालन्याला मिळून 191 सुरक्षारक्षक MSFची भरती घेण्यात येणार आहे. ओके. आता याच्यामध्ये देण्यात आलेले सगळ्यात पहिला पॅरेग्राफ जो असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वाशिम करिता देण्यात आलेला आहे. जी ही भरली जाणार ही पदभरती सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित पुणेकडून. आता याच्यामध्ये पदनाम, पदसंख्या, एक पदाकरिता येणारा खर्च व एका पदाकरिता पगार किती आहे आणि पदांना मिळून सर्व पगार किती महिन्याला व वर्षाला इथं देण्यात आलेला आहे. तर सुपरवायझरचं इथं पद असणार 2 पदे असणार आहे. एका जणाचा पगार असणार 36,175 रुपये. ओके. इथं 2 पदे आहे. सुरक्षा रक्षकांची एकूण 70 पदे असणार आहे. यांना पगार असणार 30,214 रुपये. ओके. एकूण 70 आणि 2 71 पदांसाठी ही पदभरती आलेली आहे. पगार पण आपल्याला चांगल्या पद्धतीने याच्यात बघायला मिळतो.
त्याच्यानंतर आपल्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालनाकरिता ही जी भरली जाणार ही पद भरती सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणे यांच्याकडून जे की दिलेलं आहे पदनाम, याच्यामध्ये आवश्यक पदसंख्या, त्यानंतर एका पदाचा मासिक खर्च, एकूण मासिक खर्च आणि वार्षिक खर्च देण्यात आलेला आहे. आता सुरक्षा पर्यवेक्षक मध्ये 2 पदे आहेत, त्यांना पगार असणार आहे 45,008 रुपये एकाला. सुरक्षा रक्षक महिलामध्ये 6 पदे आहेत, त्यांना पगार असणार 29,620. सुरक्षा रक्षक पुरुषांना 6 पदे असणार, यांना पगार असणार 29,620. अशी 14 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, आता ही पद भरती होणार आहे. सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र राज्य, सुरक्षा महामंडळ मुंबई यांच्याकडून पदनाम, पदसंख्या, एकाचा पगार व वार्षिक पगार याच्यात देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेले सेक्रेटरी सुपरवायझरची 6 पदे, यांना 34,000 पगार असणार एकाला. त्यानंतर आर्म सिक्युरिटी गार्डसाठी याच्यामध्ये देण्यात आलेले आहे 10 पदे, यांना पगार असणार 31,000 रुपये. लेडीज सिक्युरिटी गार्डसाठी 20 पदे असणार आहे, यांना पगार असणार आहे याच्यामध्ये 28,000 रुपये. आणि नॉन आर्म सिक्युरिटी गार्ड मेलसाठी 70 पदे असणार, यांना पगार असणार 28,000 रुपये. टोटल याच्यात पदं दिलेली आहे 106 पदांची ही पदभरती आहे. आता या सगळ्या पदांना मिळवून जसं की तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं 191 पदांसाठी ही पदभरती जाहीर झालेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे शासकीय सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुरक्षा सेवेबाबतचे करारनामा संबंधित संस्थांची अधिनिष्ठा व यांनी संस्थांवर करावेत. आता याच्यामध्ये सदर सुरक्षा सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी येणारा खर्च संबंधित संस्थांना 10 गटांतरित सेवांमध्ये दृष्टीत उपलब्ध करून अर्थसंकल्पनीय निधीमधून भागवण्यात यावा. सदर शासन निर्णय वित्त विभागाने दिनांक 17/4/2025 मध्ये वित्त विभागामधून भाग पहिला इथून आपल्याला शासकीय प्रशासकीय विभागात असलेल्या अधिकारामधून आपल्याला निर्गमित करण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल सर आता याची माहिती तुम्हाला मी सांगितली की आता अप्लाय कसं करायचं. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सुरक्षा महामंडळ जे दिलेलं आहे यांच्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगरसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ मुंबईकडून जो भरण्यात येणार आहे. त्यानंतर हे जाणण्यासाठी जर बघायला गेलं सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणेकडून भरण्यात येणार आहे जालन्यासाठी. आणि सुरक्षा महामंडळ आता वाशिमसाठी जे असणार आहे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ पुणेकडून भरण्यात येणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी स्वतः जायचं, इथं भेट द्यायची आहे. मला या कोणत्या पदासाठी उभा राहू अप्लाय करायचं, सुपरवायझर असेल, सुरक्षा रक्षक असेल, सुरक्षा पर्यवेक्षक असेल किंवा महिला असेल, पुरुष असेल, सिक्युरिटी सुपरवायझर असेल, आर्म सिक्युरिटी असेल, जे पण काही आपल्याला अप्लाय करायचं या पदासाठी स्वतः तिथे जाऊन आपल्याला भेट द्यायची आणि अप्लाय करायचं आहे. याची कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन अप्लाय होत नाही. ओके, तर स्वतः आपल्याला संस्थेत जायचं सर मला अशा पदासाठी अप्लाय करायचं आहे MSF मार्फत, तर तुम्ही तिथं जाऊन अप्लाय करून घ्या. म्हणजे जेणेकरून तुमची इथं पदभरतीसाठी लवकर कार्यवाही करण्यात येईल. ओके, म्हणजे लवकर तुमचं सिलेक्शन होईल. ओके, तर पगार वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे, संस्थेची नावं सांगितलेलं आहे, कुठून भरण्यात येणार आहे, तिथे जाऊन भेट द्या. ओके, या व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा इंस्टाग्राम फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला शेअर करून देईन, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.